उरे बेकार, काय झालं रे बा? आज तर महाराष्ट्र पोलीस डायरेक्ट आपल्या वावरात आले. म्हटलं का हो बा, काय झालं? त्याच्याशी बोलल्यावर मग माहित पडलं की ते पंचनामा करायला आले. तेवढ्यात मला आद्याचा फोन आला, म्हणे लवकर नांदुऱ्यात ये. म्हटलं अरे काय झालं सांगतो खरी. नाही म्हणे तू नांदुऱ्यात ये पहिले. पेट्रोलचा काटा मर्याला टेकेल होता. म्हटलं नाही, पहिले पेट्रोल टाकून घेऊ. गाडीच्या पोटात पहिले 500 रुपयाचं पेट्रोल होतलं. पण मला हे नाही समजलं की 500 रुपयात टंकी फुल कशी काय झाली. 360च्या स्पीडनं नांदुऱ्यात आलो. पण अठी आल्यावर हा आद्या म्हणे की काही विशेष काम नव्हतं, तुझ्या चष्मा पाहिजे होता मला. म्हटलं अबे काही लाज वाटते तुले, मी किती जोरात आलो. जाऊ द्या म्हटलं, देवाना सगळे दलिंदर मित्र मायाच नशिबात लिहिलेलं. तसंच माया फुटकं नशीब घेऊन आलो महालक्ष्मी अलंकारवर. या केसेच्या ना मी लय परेशान आहे. थांबा टकलच करून टाकतो एखाद्या दिवशी. जाऊ द्या म्हटलं, आता आलोच तर तो कानातला चांदीचा तार काढला आणि सोन्याची बाली घातली. दुकानाचे ऑनर म्हणत तू हिरो दिसू राहिला. म्हटलं काऊन मजा घेता गरीबाची. खाली आलो, म्हटलं एखादी चांदीची चेन पाहू चांगली. शाश्वत भाऊन तर मला लय मोठ्या डिझाईन दाखवल्या, पण मला या गळ्याच्या गळ्यात आहे अशी चेन पाहिजे होती. शाश्वत भाऊ म्हणत काही वांदा नाही, 2-3 दिवसात भेटून जाईल. तेवढ्यात मला माया अजून एक दलिंदर मित्र भेटला. म्हटलं काय झालं रे भाऊ, तू काऊन लढू राहिला? मोबाईल पाहिजे म्हणे मला. घेऊन आलो त्याला पियुष भाऊच्या दुकानावर. तो मोबाईल राहू द्या बाजूला, पहिले आम्हाला चहा पिऊ द्या. पहिले फुकटचा चहा वतला, मग इकतचा मोबाईल घेतला. गड्याचा आनंद ढगात मावून नाही राहिला भाऊ. अबे मले काय दाखवून